नमस्कार, सुवर्णाज किचनमध्ये मी सुवर्णा तुमच्या सगळ्यांचे स्वागत करीत आहे. तर आज आपण पाहणार आहोत कोळंबी राईस. त्यासाठी आपण एक टोमॅटो चिरून घेतलेला आहे, एक कांदा चिरून घेतलेला आहे, कोथिंबीर, कोळंबी आपण 1 तासभर भिजून ठेवली होती. हे तांदूळ 15 मिनटं धुवून घेतलेले होते आणि भिजवलेले होते. कुकरमध्ये आपण तेल टाकले 2 चम्मच. त्यामध्ये आपण जिरे घालणार आहोत. जिरे लाल झाल्यानंतर आपण त्यामध्ये आलं लसूण खोबरं एक पेस्ट घालणार आहोत. चिरलेला कांदा घालणार आहोत. तो लाल होतो परतून घेणार आहोत. असा थोडासा कांदा परतून झाल्यानंतर आपण त्यामध्ये चिमूटभर हळद, अर्धा चमचा लाल तिखट, अर्धा चमचा काळं तिखट, धना पावडर चिमूटभर टाकून घेणार आहोत. चिरलेला टोमॅटो टाकणार आहोत. कोथिंबीर टाकणार आहोत. आपण जी कोळंबी भिजवून ठेवली होती ती घालणार आहोत. तांदूळ जे 2 वाट्या तांदूळ आपण भिजवून ठेवले होते ते घालणार आहोत. अशा प्रकारे आपण सगळं तांदूळ टाकून घेतलेला आहे. याला पूर्ण 1 तांब्याभर पाणी टाकलेलं आहे आणि चवीप्रमाणे मीठ टाकलेलं आहे. आता आपण याला झाकण लावून 2 शिट्ट्या काढून घेणार आहोत. अशा प्रकारे आपला कोळंबी राईस तयार झालेला आहे. तुम्ही पण ही रेसिपी घरी ट्राय करा. आणि कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते. व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.